भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अड्याळ येथे एका रेतीने भरलेला टिप्पर मागे घेत असताना वनक्षेत्र अधिकारी कार्यालय अड्याळ यांच्या सुरक्षा भिंतीवर आदळला। त्यात सुरक्षा भिंत पडल्याने मोठे नुकसान झाले। सुदैवाने या ठिकाणी जीवितहानी झालेली नाही। सदर घटना ही दिनांक 21 मे 2025 रोजी सकाळी 8 वाजताच्या दरम्यान घडली। अड्याळ येथे घरकामासाठी रेती घेऊन येणारा टिप्पर क्रमांक MH36A 7138 हा वनक्षेत्र अधिकारी कार्यालयाजवळ गाडी मागे घेत असताना कार्यालयाच्या सुरक्षा भिंतीवर धडक दिली। यात सुरक्षा भिंत पडून नुकसान झाले आहे, परंतु या ठिकाणी उपस्थित वन अधिकारी श्री RR दुनेदार यांनी परस्पर 20,000 रुपये या ट्रक चालकाकडून घेऊन आणखी इतर पैसे त्यास देण्यास सांगितले। या अधिकाऱ्याने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क न साधता किंवा लेखी तक्रार न करता परस्पर हा विषय मार्गी लावला। यामुळे परिसरात मोठा चर्चेला उधाण आले आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज नितीन वरगंटीवार, जिल्हा प्रतिनिधी अड्याळ। आपल्याबरोबर वनक्षेत्र अधिकारी दुनेदार आहेत। कालचा जो रेतीचं टिप्परनी अड्याळ वनपत परिक्षेत्र येथील संरक्षक भिंत तुटून पडली, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। साहेब, काल जी भिंत पडली आहे तर त्याची नुकसान भरपाई वगैरे आपण घेतली आहे का? नुकसान भरपाई डिपॉझिट त्यांनी दिली आहे। अच्छा, डिपॉझिट किती दिली आहे? जे येणारा खर्च आहे हो ते लावणार हो, तर नाही तर आपल्याकडे पैसे किती दिले आहेत त्यांनी? नाही, पूर्ण जो येणारा खर्च आहे ते लावणार आहे। नाही, आपल्याकडे पैसे दिले आहेत ना 20,000 रुपये? अजून वरतून लागलं तर त्यांच्यापासून घेणं आहे। नाही, पण आपल्याकडे 20,000 रुपये मिळाले ना? बिलकुल। हां, आपल्याकडे मिळालेत का 20,000 रुपये? हां, आपल्याकडे 20,000 रुपये मिळाले ना? हां, हो की नाही? हो, मिळाले ना? मिळाले। अच्छा, म्हणजे त्या कामासाठी आपण 20,000 रुपये घेतले? त्या कामासाठी, म्हणजे बांधकाम करण्याच्या कामासाठी बांधकाम 20,000 रुपये घेतले संबंधित ट्रक मालकाकडून? संबंधित ट्रक मालकाकडून। ठीक आहे। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।